आयडी कार्ड द्या आधी. आयडी कार्ड घाला ते. अय सर आयडी कार्ड घाला 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 लवकर. 200 रुपये आयडीचे कट होणार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आयनिस्टिक्सवर. तर आज आपण आलेलो आहे उमरग्यापासून एक 28 किलोमीटरच्या अंतरावर एक सौर ऊर्जाचं म्हणजे सोलार प्लांट इथं चालू आहे. आणि खूप मोठा हा प्लांट आहे. जवळपास 300 ते 400 एकर शेती याच्यामध्ये लोकांची गेलेली आहे. आणि याच्यामध्ये एक विद्युत पुरवठा सौर ऊर्जेच्या रूपात केला जात आहे. आणि ते कसं केलं जात आहे ते आपण आज जवळून पाहणार आहे. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे आज एक विजिटर नाही तर आपली ॲम्ब्युलन्स इथं आहे, टेंडरवरती आहे. जसं की इथं खूप सारे लेबर्स वर्कर्स काम करत आहेत. आणि जर त्यांना काही लागलं केलं तर एक फर्स्ट एड म्हणून आपण आपली ॲम्ब्युलन्स त्यांना टेंडरवरती दिलेली आहे. तर मी त्याचं मॅनेजर, त्याचं चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून त्या सरांशी भेटायला आलो आहे, एक विजिटर म्हणून नाही. त्याच ह्याच्यानं आपल्याला पूर्ण साईडही बघायला भेटेल. तर चला. एवढं चिक्कूल झालं याच्यातून गाडी काढायचं आहे. हे असल्या साईडवर असली ॲम्ब्युलन्स कसं चालवायचं ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही हेवी पायलट आहोत लोक म्हणतात. या बाजूला सगळे प्लांट्स आहेत आणि सोलार प्लेट्स लावलेले आहेत. एक्झॅक्ट तुम्हाला तिथं साईडवर गेल्यावर दिसणार आहे, इथून दिसणार नाही. पण तरी आता सध्या आपण एका नवीन साईडवर चाललो जिथं आणि सुरुवात झालेली नाहीये. सुरुवात तिथली होत आहे आणि त्याचंच एक विजिट घ्यायला चालले. आणि आपल्यासोबत आहे सेफ्टीचे इन्चार्ज मिस्टर परीक्षित. परीक्षित सरला मराठी येत नाही तर हिंदीमध्ये ते तुम्हाला बोलतील. सर गुड मॉर्निंग. से हाय. हॅलो. हाय. तर या जागी प्लेट्सचे बेसेस लागलेले आहेत. याच्यावर सोलार प्लेट्स बसतील. तर काम फास्ट चालू आहे. मी जवळपास 4 दिवसाखाली आलेलो होतो तर त्यावेळेस सगळं मोकळं रान होतं, काहीच नव्हतं इथं. तर सगळे बेसेस लागलेले आहेत. फक्त याच्यावर आता प्लेट्स लागणं बाकी आहे. त्याच्यानंतर वायरिंग होईल, त्याच्या खाली इन्व्हर्टर्स बसतील. बघूया कसं कसं चालू आहे काम. तर ICR नावाचे असे 5 प्रकार होळीमध्ये पडलेले आहेत. म्हणजे 5 वेगवेगळ्या जागा आहेत जिथं ICR 1, 2, 3, 4 आणि 5 असे डिवाइडेशन झालेले आहेत. तर ICR 4 वर आपण थांबलेलो. सर ICR 4 जो है तो इसमें एनर्जी जनरेट कैसा होगा और कैसे वो आगे सप्लाई करेंगे? ICR में यहाँ क्या है, पूरे ब्लॉक में इन्वर्टर होंगे. इन्वर्टर टू इन्वर्टर. इन्वर्टर प्लेट के नीचे लगेंगे. प्लेट के जो 4 रो के बीच में एक इन्वर्टर होता है. अच्छा. फिर ये इन्वर्टर होंगे. इन्वर्टर के थ्रू यहाँ ICR में जाएगा. ICR के थ्रू IDT में जाएगा. ट्रांसफार्मर लगेगा. फिर IDT टू IDT कनेक्ट होगा और वो सारा वहाँ MCR है हमारा. पूरा वहाँ पे यार्ड है, उसमें कनेक्ट होगा. वहाँ सारी इलेक्ट्रिसिटी जनरेट होके फिर आपका सारी जगह ट्रांसफर हो जाएगी. गाँव में, सिटी में, सब जगह. तर सर जसं सांगतात याच्यावर प्लेट्स लागतील आणि प्रत्येक प्लेट खाली एक इन्व्हर्टर असेल. आणि तो उन्हाद्वारे, सूर्याद्वारे ते एनर्जी कॅल्क्युलेट करून ते कलेक्ट करून ते नंतर ICR 4ला, जे ICR इथं बनत आहे तुम्ही बघू शकता, वर्कर्स आहेत आणि इथं काम चालू आहे. आणि हे ICR पूर्ण एनर्जी कलेक्ट करून एका वायरद्वारे पुढं एक कंपनी आहे ज्याचं नाव सरेक्स पॉवर आहे. तिथं ही सगळी एनर्जी जाणार आणि तिथून वेगवेगळे पॉवर हाऊस जसं नारंगवाडीतून जवळ आहे तिथं ते सगळं डिवाइड केलं जाणार आहे आणि तिथून तुम्हाला एनर्जी ते भेटणार आहे. तर हे प्लांट आणि सध्या अंडर प्रोसेस आहे, आता प्रोसेस चालू आहे. तर आणखी खूप मोठं साईड आहे, आपण हळूहळू बघतोय. तर आत्ता आपण आलेलो आहे ICR 5 वर.
आणि इथं उलट आहे, म्हणजे ICR फाईलचं काम सगळ्यात आधी झालेलं आहे, त्यानंतर 4चं चालू आहे, त्यानंतर 3चं होईल. आणि कसं कसं झालं इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं बघू शकता प्लेट सगळे बसलेले आहेत आणि यांच्या खाली इन्व्हर्टर बसलेत त्याच्यात. आता सरांनी डायरेक्ट परमिशन दिले, प्लेट्स घेऊन गाडीमध्ये टाका, आता घरी लावायची. बघा कोण लावणार भेटतं का. ॲम्ब्युलन्समध्ये जागा आहे आपल्या मागं लावून राईटमध्ये टाकू मध्ये. कुठं गेला बघा तो. काचेच्या प्लेट्समधून आणि सूर्यापासून एनर्जी, म्हणजे विचार करू शकताय आपलं मनुष्य केवढं डेव्हलप झालेलं आहे. यात कधी कधी बघितलं ना, म्हणजे एक मॅजिकल वर्ल्ड असं वाटतं. तर आता ICR 5 बघूया. तर आपण आलेलो आहे ICR 5 वर आणि या सगळ्या ICR 5 वर जेवढे प्लेट्स लागलेले आहेत त्यांची एनर्जी इथं ते जाते दुसऱ्या कंपनीकडं. तर इथलं सेटअप बघू शकता तुम्ही, किती मोठ्या मोठ्या मशीन्स आणि सिस्टम लावलेलं आहे इथं. त्यानंतर त्याच्या खाली केबल्स बघू शकता. यार हे कन्स्ट्रक्शन साईडवर आलो ना, एक वेगळीच वाईब असते की एवढं मॅनपॉवर इथं काम करताय आणि आपण एक विजिटर म्हणून यांच्यामध्ये फिरतो आणि आपल्याला एका वेगळ्याच अँगलनं बघतात, तर ती मजाच होती. अभी आपके यहाँ का चिकन दिखेगा, कीचड़ दिखेगा सारा ब्लॉग में. इट्स अ जेंटल साइड. क्यों? मोबाइल आने से मोबाइल ले रहा है. हाँ ये काम ये करेगा आगे. हाँ सर, आप बताइए आपका क्या रोल है इस कंपनी में? मेरा रोल इस कंपनी के अंदर है, मेरा ये क्वालिटी रिस्पॉन्सिबिलिटीज रहता है मेरा पूरा. मतलब प्रोडक्ट जो लग रहा है इलेक्ट्रिकल. हाँ तो उसकी क्वालिटी चेक करना. हाँ सोलर रिन्यूअल प्रोजेक्ट करते हैं पूरा. जी. ठीक है. हाँ. सोलर रिन्यूअल का प्रोजेक्ट करते हैं, उसमें क्वालिटी मेरा रोल रहता है पूरा जी. साइट पे. हाँ और डिजाइनिंग का पार्ट हमारा अलग रहता है और एग्जीबिशन टीम अलग रहती है. एग्जीबिशन तर जसं तुम्ही बघू शकता, सरांचं काम इथं हे आहे की सर जे मटेरियल ह्या साईडवर लागत आहे त्या मटेरियलची क्वालिटी चेक करून त्यांना व्हेरीफाय करतात आणि ते जर योग्य आहे आणि ते लागण्यासारखं आहे तर त्यांना त्याने अप्रुव्हल देतात आणि त्यानंतर ते काम सुरू होतं. तर सरचं काम हे खूप छान आहे आणि सरांना भेटून छान वाटलं. सर आपको मिलकर अच्छा लगा और हमें ऐसे ही गाइड करते रहिए. आपसे भी मिलके मेरे को अच्छा लगा. थँक्यू सर. थँक्यू. आणि जेव्हा जेव्हा मी इथं येतो ना तेव्हा कंटिन्यू इथं अनलोडिंग चालूच असते. आत्ताही बघू शकता, आत्ताही अनलोडिंग चालूच आहे आणि हा प्रत्येक वेगवेगळ्या पार्ट्सला काय म्हणतात, त्यांची नावे काय आहेत हे अजून देखील मला माहीत नाही.
हां प्लेट्स, त्यानंतर कॉलम वगैरे काही गोष्टी माहीत आहेत, कारण मी माझं फास्ट जे होतं एक स्टील कंपनीमध्येच काम करून केलेलं. तर धन्यवाद माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल. आणि आनंद खूप आहे की आपली महाराष्ट्र ॲम्ब्युलन्स आपण इथंपर्यंत प्रोव्हाइड करतो लोकांसाठी. आणि जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी आपण हेल्प म्हणून आपली गाडी इथं टेंडरला लावलेली आहे. चांगलं रिस्पॉन्स आमच्या टीमकडून, आमचे पायलटमध्ये बसलेले तुम्हाला दिसत असतील, त्यांनी गाडी पूर्ण 12 तासाची ड्युटी ते इथं करत आहेत सध्याला. आणि कॅमेरा धरलेले आमचे अनिकेत सर पॅरामेडिक स्टाफ म्हणून काम करत आहेत. म्हणजे फर्स्ट एडर आहेत, हे चांगला अनुभव आहे यांना. आणि यांचंही खूप खूप आभार, यांनी पूर्ण ब्लॉगमध्ये मला सपोर्ट केलेला आहे. आणि तसंच माझ्या बिझनेसमध्ये महाराष्ट्र ॲम्ब्युलन्समध्येही त्यांनी चांगलं मला सपोर्ट दाखवलेला आहे. परत एकदा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या उमरग्याच्या आवारात एवढं छान प्लांट सध्या सुरू आहे, आणि याची इन्फॉर्मेशन मी आपल्या ब्लॉगमध्ये द्यायचा प्रयत्न केलो. ही इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवा. आणि नक्कीच माझा व्हिडिओ सगळींकडे शेअर करून टाका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.